कारण ओवीला गाणं शिकवणारी तिची टीचर दुसरी कोणी नसून सावली आहे. आमच्या ओवीला तू गाणं शिकवायचीस? देवाच्या पडपणात काय असतं कुणास ठाऊक. तुला माहितीये, त्या गुरुकुलात मी रोज यायचे ओवीला सोडायला. गेटवरच थांबायचे. ती मला कायम म्हणायची माझ्या टीचरला भेट. पण मीच म्हणाले होते नंतर भेटते. तेव्हा चालले असते ना आत तिला सोडायला, तर मला केव्हाच भेटली असतीस तू सावली. म्हणजे ते गुरुकुल तू चालवतेस? गुरुकुलात गाण्याचे क्लास घेते आणि ओवी माझी सगळ्यात आवडती स्टुडंट आहे. साहजिक आहे तिला तुझा लळा लागणं. तुला खरं सांगू सावली, जेव्हापासून ती गायला लागली आहे ना, त्याच्यात मला तुझीच सावली दिसते काय. मी सारंगला बोलले सुद्धा, विठ्ठलाचीच लीला आहे. कोणत्या जन्मीचा नात्यात त्यांच्या दोघींचं कुणास ठाऊक. खूप आजारी आहे ओवी. तापाने फणफणते नुसती. औषध केले, उपचार केले, कशाचा काहीच फरक पडत नाही. एक मिनिट इथेच थांब तू. सारंग तू पण इथेच थांब. मी सांगितल्याशिवाय हात यायचा नाही. मी आलेच. हे बघ, जर तू फक्त सारंग असं नाही म्हणालीस तर मी ताबडतोब सगळ्यांसमोर जाईन. असा तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी माझ्यासोबत घेऊन आलोय आणि मी तुला प्रॉमिस करतो सावली, यापुढे तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन. बहिणी, हे सगळं कशासाठी? इतक्या वर्षांनी माझ्या हक्काची व्यक्ती आज घरी आली. हा विठुरायाचाच आशीर्वाद समज. सावली प्लीज, मला माझ्या समाधानासाठी हे सगळं करू दे प्लीज. ये आधी. तुझा हट्ट होता ना हिच्याशी लग्न करायचा, बघितलंस? हा तुझा हट्ट आपल्या घराला कसा भवला ते बघितलंस ना? विनंती करते, तुझी काळी सावली आमच्यावर नकोय. सावली काय झालं? ये ना आत. नाही बहिणी, मी या घरात पाऊल नाही ठेवू शकत. सावली, मला कळतंय तुला असं वाटत असेल ना की मी घरातल्या इतर लोकांसमोर कसं येऊ. तर घरात कोणीच नाही आहे, फक्त सारंग, मी आणि ओवीच आहोत. मोनिका, आई, राजकुमार सगळे बाहेर गेलेत. तू येऊ शकतेस, नको काळजी करू. ये. नाही बहिणी, वागला पण त्याने मला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला पण अभिरने विचारलं होतं ना, पण तुम्ही पण त्याला काहीच उत्तरं दिली नाहीत. टीचर, तुम्हाला माहितीये का, बाबा परवा रात्री खूप दारू पिऊन आला होता. मला खूप भीती वाटली त्याची.
त्याला मी दारू प्यायल्याला कधीच बघितलं नव्हतं. बाबाने माझा गाण्याचा क्लास बंद केलाय ना. बाबा कधी कधी खूप वाईट वागतो अभितची आई. मला काही त्याचं कळतच नाही. आधी त्यानेच मला क्लासला जायची परमिशन दिली होती, मग आता काय चेंज झाला तो. ओवी बाळा, तुझे बाबा वाईट नाही आहेत, खूप चांगले आहेत ते. खूप प्रेम करतात तुझ्यावर. पण कधी कधी काय होतं ना की परिस्थिती माणसाला त्याच्या मनाविरुद्ध वागायला लावते, हतबल करून टाकते. तुझ्या बाबाचंही काहीच तसंच झालं असेल, म्हणून तो असा वागला असेल. पण बाबाने माझा क्लास बंद केलाय ना. मला तुमच्याकडेच गाणं शिकायचंय, दुसरीकडे कुठेच नाही. मी त्याच्याकडे खूप हट्ट केला, रडले, पण बाबा म्हणते आपण दुसरा क्लास लावायचा म्हणून. मला फक्त गुरुकुल मध्येच गाणं शिकायचंय. जी तुझी इच्छा आहे ना, तीच माझी इच्छा आहे. खूप सुंदर गातेस तू बाळा. तुला गाताना ऐकलं ना की मला माझं बालपण आठवतं. आबीची आई, तुम्हीच बाबाला समजवा. त्याला सांगा मला तुमच्या क्लासला पाठवायला. ओवी, आपण एक काम करूया. मला सांग, इतर वेळी तुझा बाबा सगळ्यात जास्त कोणाचं ऐकतो? म्हणजे ह्या घरात असं कोण आहे ज्याच्या शब्दाबाहेर तुझा बाबा कधीच जात नाही?